नर्मदे हर. आज दिनांक 23 जानेवारी 2026. आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा आजचा 82वा दिवस आणि आम्ही होतो आता गोंधळी येथील या आश्रमात. दिसत असेल तुम्हाला माग मोठं गोडाऊन, या गोडाऊनात. आणि आता आम्ही सकाळचे वाजले 6. आम्ही लागलो आता शहापुरा. आजचा मुक्काम शहापुराकडे. तर आपण जाणार आहोत शहापुरा मार्गाला. तर चला जाऊयात. आजचा काय आपल्याला प्रसंग येतात ते. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर इथे थोडंच म्हणजे आपण किती 100 मीटर आल्यानंतर इथे बोर्ड लावलाय परिक्रमा मार्ग. आता आपण हायवे सोडून सिंगल रस्त्याला आज जाणार आहोत. आता गावागाव छोट्या गावागावातून रस्ता आहे, तिथून आपण आता पुढच्या मार्गाला जाणार आहोत. नर्मदे हर. आपण आलेलो आहोत भिकमपूर या गावात आणि इथून कॉन्क्रीट रस्ता आहे. तिथून आपल्याला उजव्या बाजूला वळलो आणि तिथून आपण आता पुढे आपल्या परिक्रमा मार्गाला जाणार आहोत. भिकमपूर. नर्मदे हर. एकदम लोक झोपली, शांतता आहे. काही लोक उठून सकाळीच्या गप्पा करतात. दुकानवाले वगैरे उठलेले आहेत. कोंबड्याची पण बांग आलेली आहे. भिकमपूर सोडून आम्ही पुढे आलेलो आहोत आणि आजचे हे सकाळचे सूर्यनारायणांचे दर्शन आहे. सगळं मोकळं रान आहे. पाण्याचा पुरवठा या ठिकाणी कमी आहे. थोडासा विहिरीचं किंवा बोरचं पाणी. शेती पण कमी, खडकाळ भाग आहे. हा, खडक म्हणजे जमीन खडकाची. तर या ठिकाणी जास्त प्रमाणात आम्हाला दिसतोय तर तांदूळच पिकवला जातोय. तर आज आम्हाला कसल्या परिस्थितीत गाठायचं आहे शहापुरा. कारण की परवा दिवशी आहे नर्मदा माईची जयंती. आज जर आम्ही 30-35 चाललो तर उद्या 30 चालू, परवा दिवशी 15 चालू. नर्मदे हर. पुढे चालून आल्यानंतर आपल्याला एक गाव लागले. गावाचं नाव अजून तर काय माहित नाही. इथून समोर पाठी दिली डाव्या हाताला आपला परिक्रमा मार्ग आहे. आपण आता मेन रोड आलाय, तिथून आता जाणार आहोत मेन रोडाकडनं परिक्रमा मार्गला. नर्मदे हर. बिछवाली म्हणून हे गाव आहे आणि इथून आता आपण पुढच्या मार्गाला जाणार आहोत. नर्मदे हर. आल्यानंतर सगळ्यांनी इथे दुकानात चाय प्रसादी घेतली आहे आणि चाय प्रसादाचा आनंद घेऊन आपण आता लागलोय पुढच्या मार्गाला. तर चला जाऊयात. आजचा 40 किलोमीटरचा पडाव आहे शहापुरा. चालायचंच आहे, पोचायचं आहे तिथपर्यंत. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आपल्याला एक फाटा लागलेला आहे. बालभोग पण करायची इच्छा होती. आता इथं बसून बालभोग करूया. हा आहे झिलटी फाटा आणि झिलटी फाटापासून आपण सरळ मार्गाला जाणार आहोत. तर चला बघूया तिथं काय बालभोग भेटतो का ते. नर्मदे हर. गरम गरम भजिया काढल्या जात आहेत. बघूया आता आपल्याला काय भेटतं ते तिथे. नर्मदे हर. भैया क्या है? भजिया. झिलटी गाव फाटा सोडून आल्यानंतर आता आलंय चिलटी गाव.
आणि इथून आपल्या गावातून मार्ग दिसतोय नर्मदे हर. इथून आपला पुढचा मार्ग आहे. सकाळचे वाजलेले आहेत 10:30. उन्हाचा आता जोर वाढत चाललाय. आपण 10 ते 12 किलोमीटर चालून आलोय आणि आपला आता पुढचा प्रवास चालू आहे. आजचा टार्गेट आहे आपला 35 ते 40 किलोमीटरचा. आणि आपण आता 35 ते 40 किलोमीटर आज चालणार आहोत. नर्मदे हर. दुपारी वाजलेत 1:30 आणि आपण आहोत घुगुवा या गावात. आणि आता या गावातून आपण जाणार आहोत शहापुराकडे. अजून काय दुपारी आपली भोजनाची गाडी आलेली नाही आहे. जेव्हा तरी आपण चालत राहूयात, भोजन देईलच नाही आहे. आणि मागच्या परिक्रमा असेल ना, जबलपूरपासून जे निघतात त्यांना भोजन देत देत ती गाडी आपल्यापर्यंत येते. इथे कमीत कमी 2 वाजतात असं आम्हाला ऐकण्यात आलं आहे. आणि बघू आता आपल्याला किती उशीर होत होते. गावातून आपण निघालोय आता पुढे. नर्मदे हर. पुढे आपल्याला पुण्यातली एक नर्मदा परिक्रमा जे गाडीने करतात ते भेटलेले आहेत. आणि इथे त्यांचा स्वयंपाक चालू आहे आणि आपल्याला त्यांनी भोजन प्रसादासाठी बोलवलं आहे. चला विचारूत आपण त्यांना. नर्मदे हर बाबाजी, कुठून आलात आपण? उरडी कांचनहून आलेले आहेत ते सगळेजण तिथले जवळपास आहेत. 4 किलोमीटरचे परिसर आहेत. सगळे 4-5 किलोमीटरचे आहेत. इथं अभंगाचा आनंद घेत सगळे करतात. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. आणि आज आम्हाला चक्क बाजरीची भाकर भेटली खूप दिवसानंतर. कसं वाटतंय आईला अजून बाजरीची भाकर ज्वारीची भाकर. नर्मदे हर. भाजी. चला तर आपण भोजन प्रसादी घेऊयात. तुम्ही पण या भोजन प्रसादी. नर्मदे हर. गौरवभाई